एपीजे अब्दुल कलामांनी स्वप्न बघितलं होतं 2020 पर्यंत या देशाला महासत्ता बनवायचं. का अजून महासत्ता बनत नाही? कारण अजून आमचा नाशिक जिल्हा अजून खड्ड्यातून महासत्ता कुठे आहे तेच शोधतोय. ना आम्हाला चांगले रस्ते मिळत आहे, ना आम्हाला चांगलं पाणी मिळतंय, ना आम्हाला चांगलं आरोग्य मिळतंय. मग आमच्या खिशातला टॅक्स हा नेमका जातो कुठे? भारत हा आहे का तुमचा विकसित भारत? हेच आम्हाला प्रश्न आम्हाला शासनाला विचारायचे आणि आम्हाला न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीये. आज काय विषय समीर मुसळे या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आपण ज्या ठिकाणी आहोत ते ठिकाण आहे इगतपुरी तहसील कार्यालय. या ठिकाणी आपण पाहतोय की ज्या देशाचं भविष्य म्हणून आपण ज्यांना संबोधलं जातं तो म्हणजे शाळेचा विद्यार्थी. आणि आज या ठिकाणी अनेक विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करतात. त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. आपण पाहतोय अनेक महाराष्ट्रातील विद्यार्थी स्वतः जे काम पत्रकारांनी करायला पाहिजे ते काम आता हे विद्यार्थी करतात आणि सरकारला प्रश्न विचारतात, व्यवस्थेला प्रश्न विचारतात. आणि तोच प्रश्न घेऊन हे विद्यार्थी या ठिकाणी बसले. काय नेमका प्रश्न आहे, कुठले प्रश्न ते विचारतात जाणून घेऊया. खऱ्या अर्थाने हे विद्यार्थी आंदोलन करतात. आपण जाणून घेऊया. या ठिकाणी पालक देखील बसलेले आहे आंदोलनाला. तर नमस्कार, तुमच्या नेमक्या मागण्या काय आहे आणि तुमची शाळा कुठली आहे, गाव कुठले आहे आणि या शाळेतल्या समस्या काय आहेत, काय नेमकं सरकारकडे तुमची मागण्या? आमचं गाव पारदेवी गाव आहे, जिल्हा परिषद शाळा पारदेवी. आमच्या मागण्या ह्याच आहेत की आमच्या मुलांना बसायला जागा नाहीये. ते एका खोलीमध्ये 1 ते 5 वर्ग भरवतात. मुलांना खेळायला मैदान नाहीये, प्यायला पाण्याची सोय नाहीये आणि शौचालय सुद्धा नाहीये. आज बघितलं ना आपण तर आज 80 वर्ष आपल्या भारताला होतात आहेत. पंतप्रधान बोलतात की डिजिटल इंडिया. मग डिजिटल इंडिया आहे कुठे? आम्हाला डिजिटल इंडियावरचं शिक्षण नको आहे, पण आम्हाला 4 भिंती तुम्ही व्यवस्थित बांधून द्या. आमच्या मुलांना पुरेसं शिक्षण घेता येईल, बसायला जागा मिळेल. यासाठी आमच्या मुलांसाठी तुम्ही काहीतरी करा. जर मुख्यमंत्री बोलत असतील की विकसित भारत हा आहे का तुमचा विकसित भारत? हेच आम्हाला प्रश्न आम्हाला शासनाला विचारायचे आणि आम्हाला न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीये. आज माझ्या अशा विद्यार्थ्यांना पावसात बसून आंदोलन करायची गरज भासणार नाही. आज देशाला 80 वर्ष स्वातंत्र्य मिळून उद्या आपण 15 ऑगस्ट साजरा करणार आहोत. आज एपीजे अब्दुल कलामांनी स्वप्न बघितलं होतं 2020 पर्यंत या देशाला महासत्ता बनवायचं. का अजून महासत्ता बनत नाही? कारण अजून आमचा नाशिक जिल्हा अजून खड्ड्यातून महासत्ता कुठे आहे तेच शोधतोय. ना आम्हाला चांगले रस्ते मिळत आहे, ना आम्हाला चांगलं पाणी मिळतंय, ना आम्हाला चांगलं आरोग्य मिळतंय. मग आमच्या खिशातला टॅक्स हा नेमका जातो कुठं? हा प्रश्न माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना पडतो. आणि हे प्रश्न ज्यावेळेस आम्ही दिल्लीच्या तख्तापर्यंत घेऊन जातो त्यावेळेस आमच्या कमरड्यामध्ये माझ्यासारख्या असंख्य हजारो भावांच्या कमरड्यामध्ये लाथा बुक्या पडल्या जाते. मग तिची ताळी पाहिली जाते. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा देश आहे, ज्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचा देश आहे, त्या देशामध्ये जर विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतंय आणि विद्यार्थ्यांवर महिला पाहिल्या जात नाही, विद्यार्थी पाहिले जात नाही आणि त्यांच्या अंगावर जर लाठीचार्ज होत असेल आणि कुशल आपण म्हणून घ्यावं मानचा देश हा विश्वगुरु आहे. काय नेमका आपण जगाला संदेश देणार आहोत? माझा सगळ्या लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती आहे, या विद्यार्थ्यांना खरोखर या अशा पद्धतीने जर आंदोलन करावं लागत असेल, असे असंख्य आपण विद्यार्थ्यांना विचार कुठली शाळा आहे तुमची? पारनेपाड. अशी किती शाळा असतील? ज्या शाळेचे अशा असंख्य शाळा आहेत. हे फक्त एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बसलेले आहेत. अनेक शाळांना एक खुले आहे. अनेक विद्यार्थी शेकडो विद्यार्थी त्या ठिकाणी बसतात, परंतु त्यांना चांगला म्हणजे वेळेवर शिक्षक मिळत नाही. जितके शिक्षक पाहिजे तितके मिळत नाही. जर घरात एकच भाकर असेल तर त्या 4 जणांनी करायचं काय? हा प्रश्न पडतो. मग असंख्य विद्यार्थ्यांना जर आपण शिक्षक दिला आणि आत्ताच्या घडीला ज्या ठिकाणी आपण महासत्ता होण्याची स्वप्न पाहतोय आणि जर आता या घडीला जर शिक्षक मिळत नसेल, शिक्षकांना जर वेळेवर पगार मिळत नसेल, या विद्यार्थ्यांना चांगले कपडे मिळत नसतील, या विद्यार्थ्यांच्या बेसिक मागण्या जर पूर्ण होत नसेल तर मग खरोखर हा देश नक्की महासत्ता होणार कधी? जय जवान जय किसान, जय जवान जय किसान ही घोषणा दिली जाते आणि त्याच शेतकऱ्याची मुलं आज या ठिकाणी बसलेली आहेत आणि त्याच शेतकऱ्याची मुलं उद्या सीमेवर जाऊन या देशाचं संरक्षण करणार आहे. देशाला कृषीप्रधान देश म्हटला जातो. खरंच त्या भारताला कृषीप्रधान देश म्हणावं का? हा प्रश्न पडतो. ज्या भारताला तरुणांचा देश म्हटला जातो, खरंच त्या भारताला तरुणांचा देश म्हणावं का? असा देखील प्रश्न पडतो. आता तुम्ही म्हणाल असा प्रश्न का पडतो? कारण माझ्या देशाला कृषीप्रधान देश हे अभिमानानं म्हणावं
आणि उद्या 80 वर्ष कमीत कमी पूर्ण होत आहे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून. परंतु 80 वर्षानंतर देखील माझ्या शेतकरी राजाला या देशामध्ये आत्महत्या जर करावं लागत असेल तर यासारखं दुर्दैव कुठेच नसेल. आणि आज त्याच शेतकऱ्याच्या पोरांना जर या देशामध्ये या राज्यामध्ये त्याच लाडक्या बहिणींच्या मुलांना त्या जगाचा पोशिंदा म्हणून म्हटल्या जाणाऱ्या त्या शेतकरी राजाच्या मुलांना जर या ठिकाणी बसून इगतपुरी सारख्या अशा असंख्य तालुके असतील, असे असंख्य गावं असतील, त्या विद्यार्थ्यांना त्या माझ्या शेतकरी राजाच्या मुलांना पावसामध्ये जर आंदोलन करावं लागत असेल, या विद्यार्थ्यांनी आंदोलन समजून वयामध्ये त्यांना जर आंदोलन करावं लागत असेल आणि तेही स्वातंत्र्य मिळालेल्या देशामध्ये, तर हे खूप मोठं